इतके दिवस तुम्ही उजवीने पळत होता म्हणजे त्याचा मेन खांदा कुठला जास्त उजवी? मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव मध्ये. आज आपण आलोय पुसेगावच्या मैदानावर आणि दादा, आता या दादाला तर सगळे ओळखत असतील आणि दादाच्या रोमनला पण सगळे ओळखते. ती 1 नंबर तासावणार सेमी 4 आटी-तटीची लढत. दादा काय सांगसाल रोमन बद्दल? आज कसा पळला काय? आता आज काय झालं, आतापर्यंत उजवी नव्हता पळत, आज कडन डावीन टाकला. म्हणजे ते बरं कुठला पैरा कुठला आहे नक्की? पैरा सतीश तावरे यांचा चतुर. किती महिन्याचा वासरू आहे होती? दुसरा आहे का? दुसरा वासरू आहे मित्रांनो. आणि रुस्तमी केसरीला पण मला वाटतं दुसरं वासरू आजच होतं वासरू. मोठ्या मैदानात दादा नाव ठेवलं तुमचं. काय रोमन बद्दल म्हणजे काय बदल केला काय? म्हणजे लय दिवस अंधारात होता, आता म्हणजे अंधारात होता म्हणजे काय होता, आता ते आमचं पाहुणं राहुल ड्रायव्हर, बाबू ड्रायव्हर हे सगळे मराठा गँग मराठ्याकडे मी देऊन टाकला बैल. म्हणजे तुमच्याकडे नियोजन होईना ना? काय होतं नियोजन होईना नाही, माझ्याकडे 2-4 आहे ते. त्यांना म्हणजे पळवा तुम्ही, तर आता ते मराठ्याच्या ताब्यात दिलाय, तीच सगळं बघते ती. पैर फेर सगळं देणं घेणं त्यांच्याकडं. तर मी आपला अड्डा जवळ असला तर येतो. काढू शिमी मला खात्री होती की डावीन हाय बैल आज. इतके दिवस तुम्ही उजवीने पळत होता म्हणजे त्याचा मेन खांदा कुठला जास्त उजवीने पळत होता? आज उजवीने पळतो, बैल शेजारचा बी टिकायला लागतो ना. आज वासरू चांगलं पडलं. ती आता पाना काय होतं नियोजन ज्यांनी केलं म्हणजे रोमनचं, आता बऱ्याच दिवस बाबू या पुढे नाही, बाबू गाव कोणतं तुमचं? आमचं गाव मरडे टोल नाक्या शेजारी. दादांची तुमची कशी ओळख झाली? बाबूराव पाहुणा आहे बाबूचा. बाबूचे पाहुणे गप्रे. काय झालं, 2 महिने झालं दादांनी बैल दिला आमच्याकडे, म्हणजे आम्ही पण हौसानं सांभाळा आणला. काय होतं, बॅड पॅच होता थोडा काळ, त्याला आम्ही जरा व्यायाम चालू केला, पवनी चालू केली, त्यामुळे सुधारणा झाली चांगली. मित्रांनो कसं आहे, ही टॉपचा हत्यार आहे. म्हणजे ह्याला म्हणजे कसं वापर चालते यावं आहे. कारण कसं होतं, रोमन हा बैल सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय. जी बॉडी किंवा दादांचं खाद्य आणि रोमन म्हणजे एक स्टील बॉडी, म्हणजे पैलवान असल्यासारखं असेल. तर तुम्ही फक्त त्याला मार्गदर्शन केलं, अवताला बिवताला थोडा त्याला जरा पवनी बिवणी सारखी दिला. तुमच्या नियोजनात आल्यापासून कितवा गुलाल आहे? म्हणजे तिसरा गोल डोळ्यात पाणी उभं राहिले, एवढं जीव लावते बैलाला. जीव म्हणजे आम्ही तो खात नाही रतीब हातानं, आम्ही हातानं चारतो, ते तोंडानं खात नाही अजिबात रतीब. आम्ही हातानं रोज सकाळ संध्याकाळ. या वैतकाला तर बैल मी त्यांच्याकडे दिला की ह्याला घाम्याकडे बघायचा. 24 तास बैलापाशी माणूस आहे, 24 तास बैलापाशी माणूस आहे. आम्ही सकाळ संध्याकाळ गोळ चालतो. 10-15 आता कमी केलाय जरा, जास्त आजच्या मैदानात नियोजन तुम्हीच केलंय बरोबर का? चतुर कसं काय? चतुर चांगला पळतोय. रायगावचा आमचं सतीश तावरे मित्र आहे, त्यांचा चांगला खोंड आहे. 3 महिन्यांना सलग तो राहतो गोलाला. आमचे नियोजन केलं बाबूरावनं, आमच्या सतीशला म्हणलं बैल दे आम्हाला, नाही म्हणला नाही, पळू म्हणला. दादा तुम्ही काय म्हणला त्या दिवशी आपण बोललो तुमच्या संग, ह्या मैदानात गुलालात राहायला म्हणजे काय माणसाचं आयुष्य गेले. काय वाटतं आज? मी 45 वर्ष अड्डा खेळतोय, चालत येऊन 4 वर्ष चालत आलोय गाड्या पळवायला. गटात बी बसलो नाही. पहिलाच गुलाल माझा 45 वर्षाचा आहे. 45 वर्ष अड्डा खेळतोय चालत. आता नव दादा तुम्हाला आज गुलालात ठेवलं. हो. अजून काय सांगसाल रोमन बद्दल? आता तुम्ही म्हणजे बदल काय केलं त्यात? बदल म्हणजे आम्ही जास्त लक्ष दिलं. आमची माणसं 24 तास रात्रभर म्हणून दिवसभर पण. आणि आमचं कसं बैलाविषयी आमचं लय प्रेम. कळायला लागल्यापासून आमच्या हातात कसं राहते. शेती बिती आमची चांगली आहे. नोकरी करून आम्ही सगळं हे क्षेत्र करतो. आम्ही 20-25-30 जण आहे. आम्ही रोज बैलापाशी कंटिन्यू असतो. कंटिन्यू माणूस 24 तास. बाबा ह्यो गेला त्यो गेला येऊन. आज गटाला गाडी कशी पडली होती? गटाला चांगली पडली, सुट्टा निकाल घेतलाय अर्ध्या. आता दादाला माहित आहे बैला विश्वास. दादा तुम्हाला किती विश्वास होता की लागू? आम्हाला कडन विश्वास होता. बैल डावीनं जास्त पळतो, उजून पब्लिक पण पब्लिक जेवढं जास्त असेल तेवढं बैल पळतो. मित्रांनो 1 नंबरचा तास. आता पुसेगावचं मैदान तुम्ही बघताय, पब्लिक किती असतं आणि त्या पब्लिक मधनं
त्यानं जर सेमी पास केला आज महाराजांचा आशीर्वादच लागला आम्हाला. आम्ही 2024 मध्ये 9व्यानं सुरुवात परत केली केली आम्ही. आणि आम्ही आम्हाला यश दिलेलं आहे वर्षभर कायम असं यश मिळवतच राहणार आम्ही. आता प्रत्येक मैदानात तुमच्याकडे नियोजन असणार. हो, बाबू शेठ आमचा बाबू आमचा. प्रदीप चव्हाण त्याच्याकडे आम्ही आपले त्याचे आहे म्हणून. ह्या पोरांबद्दल काय सांगचाल तुम्ही? कसं होतं तुमचं पण नियोजन होतं, पण हे जरा वेगळं म्हणजे कसं त्याला काय काय लागतंय, काय बदल करायला बदल केलं, काय पोरांबद्दल सांगता या? बदल म्हणजे आता ही बी पक्की बैलातली तज्ञ आहे ती. हा. मी बैल घालावलाय म्हणजे येडा नव्ह, ही पक्की अभ्यासवाली आहे ती. मन बैल घालावलाय. आणि यांचा बैल पहिला पळत होता. सोन्या म्हणून आमच्याकडे शुगर होता का नाही? आणि त्यांच्या गावात देखील फायनल एक नंबर केले मी जाऊन लय वेळा केले. मित्रांनो, बैलगाडीतलं तज्ञ म्हटलं तर दादाला म्हटलं जातं, पण दादा तरी पण दादाने ह्यांच्याकडे दिलं म्हणजे काहीतरी ह्यांचं नियोजन चांगलं असेल म्हणून दिलं. म्हणजे गँगच तसं आहे. गँग म्हणजे बैलातला अभ्यासवाली आहे ती सगळी. आता असल्यावर बैल कशाला पाठवतो मी कोणाकडे? आज सेमी काढला त्यानं, काय भरून तुम्हाला कसं कळलं ती म्हणजे ती वातावरण काय होतं? सेमी काढला तुम्हाला कुणी सांगितलं? आता तुम्ही इथं होता बैलापासून? बैल आता म्हणजे ग्रुप मध्ये बघितलं की मी. आता म्हणलं 45 वर्षात गुलाल गावला आपल्याला. मुशगावचा गुलाल 45 वर्षात मला आज गावला गुलाल. सेवागिरी महाराजांविषयी काय सांगतात? आता शेवागिरी महाराज पाठी जायचं आपल्या. तर मित्रांनो, कसं होतं ज्यावेळेस गोरगरिबाची बैल अशी उजेड येते ना, तेव्हा खरंच ती वेगळा आनंद असतो. म्हणून आपण इथं आलो दादापाशी, आणि दादाचा बैल म्हणजे आज एक नंबर करावा अशी शुभेच्छा देतो दादांना. आणि असंच गुलालात आता फॉर्च्युनरचं मैदान पडले, तिथं पण त्यांना फॉर्च्युनर जिंकावे, दादाला एकदा फॉर्च्युनर मध्ये बसून फिरवा बस. सेवागिरी महाराजांच्या नावाने माऊलाईच्या नावाने भैरोबाच्या नावाने